शेतकरी मित्रांनो नमस्कार. काल पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्याला जमा झालेले आहेत आणि याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्याला पैशाचा हप्ता आलेला नाही. बँकेचे अकाउंट ज्यावेळेस चेक केलं तर त्यावेळेस त्याच्यामध्ये पैसे दिसून आले नाही. तर अशामध्ये एक दोन शक्यता असू शकतात की एकतर डीबीटी अंतर्गत बऱ्याचदा या खात्याचे त्या खात्याला पैसे जातात किंवा कुठल्या तरी कारणामुळं किंवा फार्मर आयडीच्या कारणामुळं अ, बऱ्याचदा बऱ्याच शेतकऱ्यांचा लाभ अचानकपणे बंद करण्यात येतो किंवा त्यांचं यादीतून नाव वगळण्यात येतं. वास्तविक पाहता आपला जो काही घटनादत्त अधिकार आहे, भारतीय राज्यघटनेने जो काही अधिकार दिलेला आहे, तर सरकार एखादी योजना जर जाहीर करत असेल आणि त्या योजनेचा लाभ जर एखादा शेतकरी किंवा कुठलाही लाभार्थी घेत असेल आणि तो लाभ घेत असताना अचानकपणे तो जर लाभ बंद होत असेल, तर तो लाभ कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या याच्यामुळे तो बंद करण्यात आला, ही याची माहिती मिळवण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला आहे आणि सरकारनं ती माहिती दिली पाहिजे. सरकारच्या प्रशासनानं ती माहिती दिली पाहिजे. त्याच्यासाठी वेबसाईट, पोर्टल किंवा ज्या माध्यमातून देता येईल त्या माध्यमातून दिली पाहिजे. मात्र हे जी काही सरकार आहेत, कुठलंही सरकार असो, ही सरकार नावाची व्यवस्था ही अतिशय बोगस व्यवस्था असते. तुमची आमची फक्त छळवणूक करत असते आणि आपल्यासोबत सातत्यानं खोटं बोलत असते. आणि मग अशा स्थितीमध्ये सरकार योजना जाहीर करते. त्या योजनेच्या माध्यमातून लोकांची एक खोटी-खोटी सहानुभूती मिळवते आणि मतदान घेऊन निवडून येतं आणि 5 वर्ष मग तुमचं आमचं शोषण करत असतं. हा इथला एक प्रघात आहे. दुसरीकडे कर्जमाफीची चर्चा सुरू होत असताना 31 मार्च ही तारीख आता जवळ येत आहे. मार्च महिना अर्धा संपलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये ज्या काही जिल्हा बँका आहेत, तर ह्या जिल्हा बँका शेतकऱ्यांना जे काही रेग्युलर शेतकरी आहेत किंवा नियमित कर्जाचा भरता दरवर्षी रिन्यू करणारे जे काही शेतकरी आहेत, तर अशांसाठी जिल्हा बँक ही ऑफर करत असते, की तुम्ही जर 31 मार्चच्या आत जर तुमच्याकडे कर्जाचा भरणा केला, तर आम्ही व्याजमुक्त ते कर्ज घेऊ. फक्त तुमच्याकडून मुद्दल रक्कमच घेऊ. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जर पीक कर्ज म्हणून ₹50,000 दिले असतील आणि ते कर्ज जर त्याने समजा उदाहरणार्थ जूनच्या शेवटी उचललं असेल किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याने ते कर्ज उचललं असेल, तर त्या कर्जाचा भरणा करण्यासाठी त्याला 31 जुलैपर्यंत मुदत असणार आहे. आणि करण्यासाठी त्याला त्या जुलै महिन्याची ज्या तारखेला घेतलं, तर त्याच्या 1 दिवस आधीपर्यंत त्याला ते क्लिअर करायचं असतं. मग त्याचं जे व्याज असतं ते सरकारकडून मिळत असतं. राष्ट्रीयकृत बँका काय करतात, की शेतकऱ्याकडून व्याजासह पैसे भरून घेतात आणि त्याच्यानंतर सरकारकडून ज्यावेळेस ते व्याज येईल, तर त्यावेळेस ते शेतकऱ्यांच्या खात्याला जमा करतात. आता जिल्हा बँका ज्या आहेत, तर जिल्हा बँका ह्या ज्या कर्ज वितरित करतात, तर त्या सोसायट्या मार्फत करतात. त्या सेवा सहकारी सोसायट्या मार्फत करतात. त्या सोसायट्या कुठेतरी आपल्याच असतात, म्हणजे आपणच त्याचे मालक असतो. मात्र त्याच्यावर जी काही हुकूमदारी असते, तर ती जिल्हा बँकेची असते आणि जिल्हा बँकेचे जे काही संचालक असतात, तर ते आपणच निवडून दिलेले लोकं असतात. पिढ्यानपिढ्या तेच लोकं त्या जिल्हा बँकेचा कारभार सांभाळत असतात. अनेक जिल्हा बँका ह्या बुडीत निघाल्या. मग ह्या बुडवणारे कोण होते? बुलढाणा जिल्हा असेल किंवा अजून कुठल्या बँका असतील. तर ह्या बँकांना बुडवणारे तेच त्यांचे जे काही संचालक होते, मंत्री, आमदार राहिलेले, खासदार राहिलेले, याच लोकांनी त्या तुमच्या आमच्या बँका बुडवलेल्या आहेत आणि त्याच्यावर आता बऱ्याच बँकांवर प्रशासक सुद्धा आहेत. मग ह्या बँका काय करतात, की सोसायट्यामार्फत ज्यावेळेस तुम्हाला कर्ज दिलं जातं, तर तुमच्या शेअरचा कुठे हिशोब नसतो. दरवर्षी 5%, 2%, 10%, 20% पर्यंत असे शेअर घेऊ. मात्र ते सगळे बेहिशोबी असतात. त्याचा हिशोब तुम्हाला कधी दिलेला नसतो आणि अशा स्थितीमध्ये जर एखाद्याला 50,000 कर्ज भेटत असेल, तर त्याच्याकडून ₹2,000-4,000 म्हणजे वर्षभराचं जे काही व्याज होईल, तर ते शेअरच्या रूपाने आधीच त्याच्याकडून कपात केलेले असतात. 50,000 ला व्याज लावलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर जी काही व्याज माफीची जी काही रक्कम असते 2,000, 3,000 तर ती मग त्या शासनाकडून कारण हे जे संचालक मंडळ असतं, तर तेच कुठेतरी सरकारचे प्रतिनिधी असतात, त्या बँकाचेही प्रतिनिधी असतात, आमदार असतात. मग ते सरकारकडून ते व्याजमाफीची रक्कम ते काढून घेतात आणि नॅशनलाइज बँका या फंदात पडत नाहीत आणि म्हणून मग अशा स्थितीमध्ये 31 मार्च पर्यंत कर्ज नील केलं पाहिजे, असा तगादा अ, बँका ह्या शेतकऱ्यांकडे लावत असतात. वास्तविक एखाद्यानं जर 30 जूनला हे कर्ज घेतलं असेल, तर अजून त्याला 3 महिन्याचा अवधी त्याला आहे. मात्र 9 महिन्यातच तो कर्ज त्याचं परतफेड करतोय. नंतर मे, जूनमध्ये पुन्हा वाटप घेतोय त्याचा. अशी ही पद्धत आहे, साखळी आहे. आता जे काही शेतकरी 2 वर्षाचे, 1 वर्षाचे, 3 वर्षाचे थकीत आहेत, तर आता कर्जमाफीची त्यांना आशा आहे. मात्र बँका त्यांना सेटलमेंटची ऑफर देत आहेत,
की म्हणजे एक तर बऱ्याच बँका काय करतात, की स्वतःचा फायदा बघतात. कारण बँकेचा जो काही एन रेशो असतो तो वाढलेला असतो आणि मग बँकेचे अधिकारी सेटलमेंटसाठी आग्रह धरतात, की एखाद्याकडं जर ₹1,00,000 मुद्दल कर्ज असेल आणि मुद्दल कर्जामध्ये जर ते व्याजासकट 3-4 वर्षामध्ये 4,00,000 5,00,000 झालं असेल, तर त्याला आउटस्टँडिंग सांगतात, की तुमच्याकडे ₹4.5 लाख कर्ज आहे. तुम्ही जर आता या 8 दिवसात भरणा करत असाल, तर तुम्हाला पूर्ण व्याज माफ करू, फक्त तुम्हाला मुद्दल भरायचे आहेत, अशीही काही बँका ऑफर करतात. किंवा बऱ्याचदा असं होतं, की तुमच्याकडे ₹1,00,000 आहेत, बरेच बुडीत कर्ज आहेत. मग ₹1,00,000 आम्ही एक काम करा, त्या मुद्दलातही तुम्हाला 50% सूट देतो, म्हणजे तुम्हाला फक्त 50,000 भरून सेटलमेंट करायचं. तर मग सेटलमेंट करत असताना बऱ्याचदा काय होतं, की आपल्याला त्याच्या भविष्यात अडचणी येतात. कारण बँका तुम्हाला सांगतात, की "बुवा आम्ही तुम्हाला लगेच हे कर्ज सेटल केलं, की किंवा भरलं, की लगेच तुम्हाला 15 दिवसात कर्ज देऊ." मात्र बऱ्याचदा बँका आपल्या शब्द पाळत नाहीत आणि मग ते अधिकारी जे असतात, मग फील्ड ऑफिसर असतात, तर ते आपल्यातलेच कोणीतरी नोकरीला लागलेले असतात आणि मग ते फील्ड ऑफिसर मग आपल्याला म्हणतात, की "बुवा ठीक आहे, तुम्हाला 15 दिवसात आम्ही नवीन कर्ज देऊ." मात्र मग ते म्हणतात साहेब ऐकत नाहीत. मग त्याला माझा काही इलाज नाही किंवा बऱ्याचदा मग साहेब आणि फील्ड ऑफिसर असं म्हणतात, की वरच्याने आता ही बंदी आणली. असंही बऱ्याचदा शेतकऱ्यांचं शोषण होते. तर अशा गोष्टींपासून आपण सावध असलं पाहिजे आणि अशा काही घटना घडत असतील तर त्याच्या रिझर्व्ह बँकेकडं, संबंधित केंद्र सरकारकडं, राज्य सरकारकडं जे काही बाकीचे डिपार्टमेंट असतील तर त्यांच्याकडे आपण संयुक्तिकपणे कॉमनली तक्रारी केल्या पाहिजेत आणि आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी जागृत असलं पाहिजे. तूर्तास धन्यवाद.